जिजाऊ ज्ञानतीर्थ ही भविष्यवेधी शिक्षणातून अष्टपैलू विद्यार्थी घडविणारी शाळा आहे. या शाळेत विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक व्हावी या हेतूने विद्यार्थी संसद निवडणूक या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापासून निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली. सर्व उमेदवारांना प्रचाराची समान संधी मिळावी म्हणून निवडणूक आचारसंहिता शाळेमध्ये लागू करण्यात आली होती. या सर्व प्रचार माध्यमातून उमेदवारांची सृजनशीलता दिसून येत होती. विद्यार्थी रचित काही प्रचार गीतांमुळे वातावरण आनंदित झाले होते. नमस्कार, माझे नाव कृतिका पाठक. मी आता 7वीत शिकते. आमच्या शाळेत निवडणूक होती, तर मी त्याच्यासाठी उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. तर 3-4 सुरुवातीचे दिवस आम्ही खूप चांगला प्रचार केला. बॅनर बनवले. लोकशाहीमध्ये जसं वोटिंग वगैरे होतं तसं आमच्या शाळेत झालं. हा जो अनुभव होता तो आम्ही कधीच विसरू शकणार नाही. खूप मजेशीर, आनंदीदायी हा अनुभव होता. तर या निवडणूक प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्य समजण्यासाठी ही प्रक्रिया पार पडली. त्या अनुषंगाने सर्वच संस्था स्थापन केल्या होत्या, जसं की निवडणूक आयोग असेल. विद्यार्थ्यांनी प्रॉपर फॉर्म भरणे, निवडणुकीचे प्रचार करणे, बॅनर लावणे, त्याचबरोबर मत मागणे, ह्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना समजण्यासाठी ही प्रक्रिया राबवण्यात आलेली होती. यामध्ये त्याच्या निवडणुकीमध्ये जे विद्यार्थी उमेदवार थांबलेले आहेत त्या सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा. उत्साहपूर्ण रॅलींच्या आयोजनाने प्रचार शिगेस पोहोचला आणि शाळेतील वातावरण चैतन्याने भरून गेले. As John Maxwell said, a leader is one who knows the way, goes the way and shows the way. Very good morning all of you. Myself is Pranali Ram. प्रचाराच्या अंतिम दिवशी उमेदवारांनी भाषणांमधून मतदारांना मताचा कौल देण्याचे भावनिक आवाहन केले. जिजाऊ ज्ञानतीर्थ संस्थेचे मुख्याध्यापक तथा सचिव माननीय नितीन लोहोट सर यांच्या हस्ते मतदान प्रक्रियेचे उद्घाटन करण्यात आले. मतदान प्रसंगी विद्यार्थी मतदान केंद्राबाहेर शिस्तबद्ध रांगेत उभे असल्याचे दिसून येत होते. विद्यार्थी संसदेच्या मतदानासाठी प्रशालेत हुबेहूब मतदान केंद्राची प्रतिकृती उभारण्यात आली होती. मतदार स्वतःचे ओळखपत्र दाखवून मतदान प्रक्रियेस सुरुवात करीत होते. त्यानंतर मतदार यादीमध्ये नाव शोधून मतदारांची स्वाक्षरी घेण्यात येत होती. यानंतर विद्यार्थी मतदारांना EVM मशीन व बॅलेट पेपरद्वारे मतदान कसे करावे याची सविस्तर माहिती दिली जात होती. यानंतर मतदारांना मतपत्रिकेचे वाटप केले जात होते. मतदारांनी EVM व बॅलेट पेपर या दोन्ही प्रकारे मतदान करण्याचा अनुभव घेतला. येथे मतदान पूर्ण झाल्याची खूण म्हणून मतदाराच्या बोटास शाई लावण्यात येत होती. काहीतरी नवीन शिकण्यास मिळाल्याचा आनंद मतदारांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे आणि भारतातील ही लोकशाही अशीच
सुदृढ राहावी, मजबूत राहावी आणि विकसित व्हावी यासाठी जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय मानवत रोड या आमच्या शाळेमध्ये दरवर्षी विद्यार्थी संसद निवडणूक हा उपक्रम अतिशय उत्साहात साजरा केला जातो. यामध्ये विद्यार्थ्यांना लोकशाहीचे मूल्य त्यांच्यामध्ये रुजावेत, लोकशाहीची मतदान प्रक्रिया ही कशा पद्धतीनं राबवली जाते याची त्यांना जाण व्हावी आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक मताला किंमत असते, फक्त स्वतःच्याच नाही इतरांच्याही मताचा आपण आदर केला पाहिजे. हे संस्कार या बालमनावर रुजावेत यासाठी हा उपक्रम गेले 10 वर्षापासून जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयामध्ये त्यानं राबवला जातो. नमस्कार, मी भार्गवी अमृतराव तारे इयत्ता 9वीची विद्यार्थी. आज मी आमच्या शाळेच्या मंत्रिमंडळासाठी मतदान केले. मतदान हे बॅलेट पद्धती व EVM या पद्धतीने घेण्यात आले होते. हे मतदान करून मला अत्यंत आनंद झाला. नमस्कार, मी रोहन कातारे, जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय मानवत रोडचा विद्यार्थी. आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडण्यासाठी जी विद्यार्थी संसद निवडणूक घेतली आणि त्यामधून ऑनलाईन प्रक्रियेद्वारे मोबाईल ॲपद्वारे मतदान झाले. उमेदवाराच्या नावासमोर त्याचे चिन्ह होते, त्या चिन्हाला प्रेस केल्यानंतर रिंग असा आवाज यायचा आणि आम्हाला समजायचे की मतदान पूर्ण झाले. या निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्हाला हे समजले की कोणताही व्यक्ती असो त्याच्या प्रत्येक मताला लोकशाहीमध्ये सारखीच किंमत असते. आणि मुलांना जबाबदार नागरिक घडवण्यासाठी शालेय निवडणूक आमच्या शाळेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घेण्यात आली. यामधून मुलांमध्ये एक जबाबदारीचं वातावरण निर्माण झालं. मुलांकडे शिस्त, स्वयंशासन हे जे गुण आहेत ते सुद्धा सुप्त गुण दिसले आणि मुलांनी खूप छान प्रकारे या निवडणुकीचा अनुभव घेतला. आम्हाला शिक्षक प्रतिनिधी म्हणून मी हे बोलत आहे. धन्यवाद.